नमस्कार. Handing over ceremony Deen Dayal Healthcare Hospital building by Indian Oil Corporation to the Deen Dayal Janaseva Pratishthan. आजच्या या खासा सोहळ्याक आमच्यामध्ये असतात मिस्टर M.R. दास, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ द HR IOCL, सौमित्र श्रीवास्तव, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड हेड ऑफ द IOCL ऑफ MSO ऑफ IOCL. आमच्यामध्ये आमचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी, प्रेमेंद्र शेठ, दीनदयाळ प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष वल्लभभाऊ साळकर, व्हाईस प्रेसिडेंट श्री कांता पाटणेकर सर आणि आमचे चेअरपर्सन बिचोली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे असतात. माजी सभापती राजेश पाटणेकर हे आमच्यामध्ये उपस्थित असतात. GSIDCचे MD हरीश हडकोणकर, संदीप चोडणेकर जनरल मॅनेजर आणि खास करून आमचे डॉक्टर शेखर साळकर who is in future is the advisor for this hospital, वैद्य सुविनय दामले आणि डॉक्टर ठाकूर, he is also on the advisory committee, advisory panel, डॉक्टर संदीप सावंत आणि रेस्टॉल डायरेक्टर हांगासर उपस्थित असतात. मैं सबसे पहले आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद दूंगा क्योंकि आप लोगों के सपोर्ट के कारण इट इज़ पॉसिबल टू कंस्ट्रक्ट this much hospital, which is you have supported almost the 10.5 crores of rupees, 10.50 crores of rupees for this hospital. Then and then only it is possible to build this type of infrastructure. सहकार क्षेत्रात काम करता असताना जर आम्ही विश्वास संपादन केलो जाल्यार सहकार क्षेत्रांतल्यान आरोग्य क्षेत्रात येवपा खातीर चड उशीर लागना. आणि म्हाका दिसता गोंयांतल्यान हे देशांतलें एक नामवंत उदाहरण आसतलें. आम्ही सदोदीत म्हणटा सहकार्यातून सहकार हो फुडें वचत आसा आणि त्याच धर्तीचेर दीनदयाळ पतसंस्था 1996 सुरू जाल्ली संस्था ही लोकांनी तेजेर विश्वास दवरलो. तांच्यांनी विश्वासान लोकां बरोबर काम केलें आणि जेन्ना विश्वासात काम करता तेन्नाच एखादी सहकार संस्था फुडें वचपाक शकता. म्हणून आज दीनदयाळ सारकेल्या पतसंस्थेंतल्यान म्हणजे सहकारांतल्या आपल्या कामांतल्यान हे आज आरोग्य क्षेत्रात ते काम करपाक लागलेले आसा. हांव खरोखरूच मनापासून म्हजे सगळे दीनदयाळ कोऑपरेटिव्ह सोसायटीतले सगळे डायरेक्टर्स हांचे खूब खूब आनी मनापासून तांचे खूब अभिनंदन करता. आज ॲलोपॅथीक अँड आयुर्वेदीक इंटिग्रेटेड हॉस्पिटल, इंटिग्रेटेड गोंयांतलें पयलें हॉस्पिटल आमी गोंयांत सुरवात करता आणि ज्या धर्तीचेर तांच्यांनी विचार केला. इन फ्यूचर IOCL विल सपोर्ट डेफिनेटली. आपने हॉस्पिटल एक बार जाके देखने के बाद आप लोग आगे का सपोर्ट भी देना चाहिए, वो हमेशा के लिए देंगे ये. और मेरी भी रिक्वेस्ट है, बीइंग एज द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट also and the director of the दीनदयाळ society, so I'll also request that will help not only for the Goan public but it will in the long run, as you said, for the tourists those who are coming and the neighboring state from the Maharashtra and Karnataka, these patients will come in this hospital. आयच्या ह्या इंटिग्रेटेड हेल्थ केअर मॉडेल ह्या हॉस्पिटलांतल्यान म्हाका दिसता फुडल्या 5 ते 6 म्हयन्याच्या भितर हे बेगिनात बेगीन सुरू जावपाक जाय आणि ते सुरू जाल्या उपरांत थंयसर मेळपी ॲलोपॅथीक आनी आयुर्वेदीक ट्रिटमेंट आतांच डॉक्टर संदीप हाणें एक्सप्लेन केल्या त्या प्रमाणे थंयसलो सिस्टम आनी फॅकल्टीज कशा पद्दतीत आसतली. पुराय आमच्या बिचोली तालुक्यात इट इज एकमेव येदे व्हडलें हॉस्पिटल्स जे पुराय त्या परिसरांतल्या लोकांक कॅटर करपी हॉस्पिटल्स आसतले. 50 बेडेड हॉस्पिटल्सचे येदे व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर उबें करप आणि इन लॉंग रन ते चलोवप ही सादी गजाल न्ही. कारण प्रायवेट सेक्टरांतल्यान हॉस्पिटल चलयता आसतना सुद्दां लोकांक म्हणजे स्पेशली विथ द दोतोराक खूब कश्ट पडटा. म्हाका खबर आसा हॉस्पिटल इट इज नॉट अ इंडस्ट्री, इट इज अ सर्वीस इंडस्ट्री आफ्टर ऑल. आणि तातूंतल्या तेतूर आमी जशें म्हणटा की आमचे ऑलमोस्ट दीनदयाळान ठरयला त्या प्रमाणे 10% ऑफ द हॉस्पिटल सर्विसीस विल बी द फ्री ऑफ कॉस्ट. Those who are for the economical weaker section public, totally free of cost. Those who are the below poverty line, okay, for them it will be the free of cost. हे सगळे सर्विसीस दिता आसतना हे सर्विसीस इन द रुरल एरिया दे कॅटर स्पेशली इन द रुरल एरियातले पेशंट सगळे कॅटर करतले. हांगासरल्यो स्पेशलिटी म्हणजे बारीक हॉस्पिटलान OT सुरू करप आणि फिजिओथेरपी आणि बाकीचे सगळी प्रॅक्टिसीस थंय दिवप हें तितकेंच खूब व्हड काम आसा. बट इन लॉंग रन आमची डॉक्टर्स एडवायजरी टीम अंडर द लिडरशीप ऑफ डॉक्टर शेखर साळकर, डॉक्टर ठाकूर, बाकीचे सगळे दॅट विल हेल्प अस इन लॉंग रन. वेगवेगळे डॉक्टर्स आमच्याकडे अटॅच जाल्ल्या उपरांतूय बी थंयसर हें करपाक सुरवात जातले. म्हाका दिसता आमी सातत्यात हेल्थ फॉर ऑल हो कन्सेप्ट दवरून जे दीनदयाळाच्या प्रेरणेंतल्यान जे दीनदयाळ अंत्योदय तत्वाचेर जे काम करता आमी म्हणटा की समाजातल्या शेवटच्या मनशा पर्यंत आमी सातत्यात पावपाक जाय.
हे हॉस्पिटल त्याच धर्तीचेर काम करतले आणि आतांय बी ज्यो ओपीडी सुरू आसा त्योय त्याच अंत्योदय तत्वाचेर सुरवात आसा. म्हाका दिसता गोंयांत आज पर्यंत आयुर्वेदीक हॉस्पिटल हे फक्त साऊथ गोवात आमचे शिरोडा हांगासर आशिल्ले. नॉर्थ गोंयांतल्या लोकां खातीर अश्यो आयुर्वेदीक फॅसिलिटीज इतक्या मोठ्या प्रमाणात आत्ता आयुश्यान सुरवात जाल्ल्यो, बट मीन वायल बिचोले सत्तरी आनी ह्या तालुक्या खातीर नाशिल्ल्यो त्यो सगळ्यो फॅसिलिटीज ज्यो आसा ह्यो आमच्या दीनदयाळ हेल्थ केअर हॉस्पिटल हांच्या मार्फत सातत्यात ही अवेलेबल जातली. because all of three are from the Bicholim Taluka. Myself is also from the Bicholim Taluka. It is a proud moment for me also. It is in constructing in my Taluka. खरोखरच मनाक एक खोस भोगता, मनाक एक आनंद जाता हे हॉस्पिटल जाता आसतना आणि बीइंग अ पार्ट ऑफ दॅट ट्रस्ट हे म्हाका खूप आनंद जाता की अशा पद्धतीचे हॉस्पिटल आम्ही सुरू करपाक शकले. आपके आईओसीएल की तरफ से आप हमेशा के लिए ढेर सारे एक्टिविटीज आप देश भर में करते हैं. मैं आपको बहुत बहुत अभिनंदन देता हूँ. अंडर योर CSR इनिशिएटिव्स यू हैव टेकन सो मेनी. इट इज़ अप्रिशिएटेड दैट यू आप लोग जो ट्रांसजेंडर के लिए काम कर रहे हैं, बहुत बहुत आप लोगों का अभिनंदन. जो कोई नहीं काम कर रहे हैं उनके लिए आप लोग काम कर रहे हैं. उनके लिए जो स्किलिंग अपस्किलिंग का काम जो आप कर रहे हैं, दैट इज एन अप्रिशिएबल डेफिनेटली, यानी बहुत ही अच्छा काम है. मिल्क बैंक के बारे में आपने बताया. डेफिनेटली गोवा चाहे दीनदयाल ले लो, अदरवाइज गोवा गवर्नमेंट ले लो, गोवा गवर्नमेंट इज ऑल्सो रेडी टू सपोर्ट वॉट एवर इन द वे. लेकिन द मिल्क बैंक गोवा में स्टार्ट होनी चाहिए. इट इज एन definitely in future is also means whatever the additional milk bank we can start in the state of Goa, so that it will help for the future in the future for the patients. आपका जो ग्रीन इनिशिएटिव्स पे जो काम चल रहा है उसके लिए भी आपको बहुत बहुत शुभकामनाएं. इट इज एन कॉम्प्रेस बायोगैस प्रोजेक्ट, इट इज एन ग्रीन हाइड्रोजन प्रोजेक्ट, इथेनॉल प्रोजेक्ट, इट इज एन इस प्रोजेक्ट को भी आपको बहुत बहुत शुभकामनाएं. आपने ऑलरेडी ई सर्विस स्टेशन, ई चार्जिंग स्टेशन और इथेनॉल प्रोजेक्ट गोवा में एक स्टार्ट किया है. लेकिन मेरी रिक्वेस्ट रहेगी क्योंकि टू एज अ ग्रीन सिटी या ग्रीन गोवा क्लीन गोवा इस कंसेप्ट के अंतर्गत हम ग्रीन इनिशिएटिव्स को बढ़ावा दे रहे हैं. मुझे लगता है आप लोगों ने इस तरह के ई चार्जिंग स्टेशन गोवा में और भी शुरू किए या इथेनॉल प्लांट, तो गोवा सरकार की तरफ से आपको पूरा सहकार्य रहेगा. हम चाहेंगे और भी इस तरह के कॉम्प्रेस बायोगैस प्रोजेक्ट भी आप गोवा में स्टार्ट करें. तो फिर वट एवर द सपोर्ट यू रिक्वायर्ड फ्रॉम द गवर्नमेंट ऑफ गोवा टू स्टार्ट विद द कॉम्प्रेस बायोगैस प्रोजेक्ट, इसके लिए भी हमारा पूरा सहकार्य आपको रहेगा. आप जिस तरह से हेल्थ सेक्टर और बाकी सेक्टर में भी दीनदयाल और बाकी सबको सपोर्ट कर रहे हैं, हमारे छोटा राज्य है इसलिए वो द ग्रीन एंड क्लीन गोवा के लिए आपको इन फ्यूचर आपका सपोर्ट रहेगा. यही कह के मैं फिर एक बार दीनदयाल जनसेवा प्रतिष्ठान की तरफ से और गोवा सरकार की तरफ से मैं आप लोगों का और आईओसीएल का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. थैंक यू. Thank you very much, Honorable Chief Minister, for your strong support.